नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या नवीन कृतीपत्रिका आराखड्यानुसार कृती 2A कृतीनिहाय कृती म्हणजेच ॲप्रिसिएशन, कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा या प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत। इयत्ता 9वीच्या कृतीपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार प्रश्न 2A हा कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा असा 8 गुणांचा प्रश्न असेल। या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 2A मध्ये विचारलेल्या पठित कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही 2 कवितांची नावे दिली जातील। जसं उदाहरणार्थ इथे मी एक भेटी लागी जीवा व 2 संत कृपा झाली या आपण अभ्यासलेल्या कविता दिल्या आहेत। उदाहरण म्हणून मी इथे 2 कवितांची नावे दिली आहेत, एक भेटी लागी जीवा व 2 संत कृपा झाली। त्यांपैकी कोणत्याही एका कवितेवर तुम्हाला कृती करणे अपेक्षित है। मतलब एग्जाम में भी आपको इसी तरीके से पूछा जाएगा। आपको किसी एक कविता पर आधारित कृति को सॉल्व करना है। एकूण 6 कृती आहेत, त्यापैकी 5 कृती विचारल्या जातील, 5ही कृती सोडविणे अनिवार्य आहेत। कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे विचारण्यात येणाऱ्या कृती कोणत्या व त्यातील प्रत्येक मुद्द्यांना किती गुण आहेत ते प्रथम आपण समजून घेऊया। 6 पैकी 5 कृती जरी विचारल्या गेल्या तरीही आपल्याला 6 कृतींचा अभ्यास करायचा आहे। 1. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री 1 गुण। 2. प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुण। 3. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा। यहाँ पर अभंग में से कोई भी 2 लाइन्स आपको पूछी जाएगी, उसका केवल सरल अर्थ आपको लिखना है। 4. प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे। इथे तुम्हाला 4 शब्द दिले जातील 2 मार्कांसाठी। एक शब्द अर्ध्या मार्कासाठी विचारला जाईल। 5वी कृती आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश। म्हणजे कवितेतून कोणता संदेश मिळतो, कोणता मेसेज मिळतो ते इथे आपल्याला स्पष्ट करायचे आहे। 6. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा। इथे तुम्हाला कविता का आवडली आणि आवडली असेल तर त्याची कारणे व नसेल आवडली तर त्याची कारणे तुम्हाला इथे स्पष्ट करायची आहे। मतलब आपको कविता पसंद आई तो क्यों आई और नहीं पसंद आई तो क्यों नहीं आई उसका कारण लिखना है। आता आपण भेटी लागी जीवा या कवितेवर मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवूया। भेटी लागी जीवा 1. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री संत तुकाराम। 2. प्रस्तुत कवितेचा विषय प्रस्तुत अभंगात संत तुकाराम यांनी विठ्ठल दर्शनाची तीव्र ओढ व्यक्त केली आहे। 3. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा। इथे कवितेतल्या 2 कोणत्याही ओळी दिलेल्या असतील। तुका म्हणे मज लागलीसे भूक धावूनी श्रीमुख दावी देवा। अर्थ पहा, संत तुकाराम यांना विठ्ठलाला भेटण्याची ओढ लागली आहे। ते म्हणतात, भुकेलेले बाळ जसा आईसाठी आक्रोश करतो, त्याची भूक आई शमवत असते, तशी
विठ्ठल माझी माऊली आहे, मला पांडुरंगाच्या दर्शनाची भूक लागली आहे. हे विठ्ठला, धावत ये आणि तुझे श्रीमुख मला दाखव. अशा प्रकारे ओळींचा सरळ अर्थ तुम्हाला इथे लिहायचा आहे. 4. प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. इथे मी तुम्हाला 10 शब्द दिलेले आहेत. परीक्षेला 4 शब्द विचारले जातील 2 मार्कासाठी. एका शब्दाला अर्धा मार्क असेल. 10 शब्द जे दिलेले आहेत ते आणि त्याशिवाय PDF मध्येही दिलेले आहेत ते सगळे शब्दार्थ तुम्हाला 4 मार्कांसाठी पाठ करणे अनिवार्य आहे. 5वी कृती आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. संदेश मतलब कविता से क्या सीख मिली है, कोणती शिकवण ही कविता आपल्याला देते. जी व्यक्ती आपल्याला प्रिय असते त्याविषयी आपल्या मनात तीव्र ओढ असेल तर ती आपल्याला दर्शन देते असा संदेश हा अभंग आपल्याला देतो. 6. प्रस्तुत कविता न आवडण्याची कारणे. मतलब आपको यह कविता पसंद आई तो क्यों आई, और अगर नहीं पसंद आई है तो उसका कारण आपको लिखना है. लेकिन सर्वप्रथम आपको ये लिखना पड़ेगा कि आपको ये अभंग पसंद आया है तो मला हा अभंग आवडला, नहीं पसंद आया है तो मला हा अभंग आवडला नाही, असे सुरुवातीला द्यावे लागेल. त्यानंतर त्याची कारणं लिहायची आहेत. इथे बघा काय लिहिलेलं आहे की संत तुकारामांना विठ्ठल दर्शनाची तीव्र ओढ लागली आहे. ही ओढ त्यांनी चकोर व चंद्रमा, लेक व माहेर, भुकेले बाळ व आई या उदाहरणातून समर्पकरित्या व्यक्त केले आहे. त्यामुळे हा अभंग काळजाला भिडतो. श्री विठ्ठल ही माऊली व आपण तिचे बाळ आहोत ही कल्पना आवडल्याने हा अभंग मला आवडला. अशा प्रकारे उत्तर लिहा. मी तुम्हाला आता गृहपाठ देते आहे. 1. भेटी लागी जीवा हा अभंग 2 वेळा लक्षपूर्वक वाचा. 2. मुद्द्यांच्या आधारे ज्या कृती दिल्या आहेत त्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. सर्व कृतींचा अभ्यास करायचा आणि पाठांतर करायचं, कारण 8 मार्कांसाठी हा जो प्रश्न आहे या सगळ्या कृती 6च कृती असं जर पाठांतर केलं तर तुम्हाला उत्तम मार्क पूर्ण 8 गुण तुम्हाला मिळू शकतात. तेव्हा उत्तम तयारी करा. धन्यवाद.